हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। कुरुक्षेत्र हरियाणात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एक महिला भटक्या प्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडली आहे, ज्यामुळे शहरातील प्राण्यांच्या धोक्याची वाढती समस्या अधोरेखित झाली आहे। दुसऱ्या एका यूजरने लिहिले, आवारा पशु नहीं बोले, भावना आहत हो सकती है लोगों को, आप ऐसा बोले। 65 साल की माताजी को तकरीबन 25 साल की माताजी ने मार डाला। व्हिडिओमध्ये कैद झालेली ही घटना भटके जनावर भडकवल्यानंतरच्या भीषण परिणामाचे चित्रण करते। या घटनेने कुरुक्षेत्रातील भटक्या प्राण्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अधिकाऱ्यांकडून तातडीची कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे। शहरी भागात मोकाट जनावरांच्या बेशिस्त वावरामुळे संबंधित नागरिकांनी स्थानिक रहिवाशांना संताप आणि भीती व्यक्त केली आहे। व्हिडिओमध्ये कैद झालेली ही घटना या हल्ल्यानंतरच्या भीषण परिस्थितीचे चित्रण करते। व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेवर भटक्या प्राण्यांनी हल्ला केला होता, ज्याचे स्थानिक भाषेत वर्णन तंतनियों की माता असे केले जाते। परिणामी ती गंभीर जखमी झाली। साक्षीदारांनी एक भयानक दृश्य सांगितले आहे, जिथे प्राण्यांनी महिलेला मारहाण केली, ज्यामुळे तिचे स्तन आणि घसा फाडणे यासह गंभीर जखमा झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे, ज्यामुळे व्यापक चर्चा झाली आणि भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी केली गेली। कुरुक्षेत्रात अधिकाऱ्यांनी अद्याप या घटनेबाबत औपचारिक निवेदन जारी केलेले नाही किंवा भटक्या प्राण्यांच्या समस्येवर उपाय सुचवले आहेत। हा व्हिडिओ एका ॲडव्होकेटने एक्सवर शेअर केला होता। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गायींनी महिलेचे स्तन दाताने फाडून तिचा गळा फाडल्याचे दिसत आहे। अनेकांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत। हा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।